नमस्कार मंडळी, सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी आमच्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये आहो. या ठिकाणी तुम्ही पाहताय आम्ही कटिंग घेतलेलं आहे आणि कटिंग घेऊन साधारण एक 15 दिवस झालेले आहेत. चांगले फुटवे फुटलेले आहेत बघा, पहा तुम्ही. झाडं चांगली फुटवे फुटून भरलेली आहेत. आपण पाहताय पूर्ण प्लॉट पाहू शकता. साधारण आमचा हा 1-1.25 प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आम्ही पूर्ण शेवगा लागवड केलेली आहे. कटिंग केल्यानंतर अतिशय छान प्रकारे फुटवे फुटलेले आपल्याला दिसतात. फुटवे फुटण्याला कारण साधारण तुम्हाला सांगावं असतं की या ठिकाणी आम्ही कोणतंही रासायनिक खत दिलेलं नाही आहे. रासायनिक खताचा उपयोग अजिबात केलेला नाही. मी प्रत्येक महिन्याला या शेवग्याच्या झाडांना जीवामृत देतो. आपण जीवामृत घरी तयार करतो आणि जीवामृत देतो आणि जीवामृत आणि शेणखत याचा उपयोग करून ही झाडं आणलेली आहेत. तुम्ही पाहताय अतिशय उत्कृष्ट प्रकारची झाडं आहेत. जीवामृत आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला दाखवतो. साधारण आमच्या या प्लॉटमध्ये हे झाडं ओळखू शकता का? पहा तुम्ही, हे छोटं झाड आहे. हे धोत्र्याचं झाड आहे, धोत्रा. माझ्या या प्लॉटमध्ये मी तण काढताना धोत्र्याची झाडं तसेच ठेवलेली आहेत, झाडं काढून टाकलेली नाहीत. त्याचा भविष्याचा उद्देश असा होता की नियोजन असं होतं की आपण कीटकनाशक स्वतः घरी तयार करायचं आणि स्वतः कीटकनाशक तयार करून त्याच्यावरती फवारणी घ्यायची, असा आमचा उद्देश होता. आणि त्याप्रमाणे मी परवा कीटकनाशक तयार केलेलं आहे. त्यामध्ये लिंबाचा पाला, ही धोत्र्याची पानं आणि साधारण कोळी देठ पण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये गोमूत्र, अशा 3 गोष्टी एकत्र करून त्या आमच्या प्लॉटच्या कोपऱ्यावरतीच ते उकळून घेतलेलं आहे एका छोट्याशा डब्यामध्ये. आणि साधारण एक 10 लिटर ते अर्क तयार केलेलं आहे. आणि आज आता ते तयार करून साधारण माझ्या माहितीप्रमाणे 48 तास होतील. म्हणजे आज संध्याकाळी आम्ही ती फवारणी करणार आहे याच्यावरती. 48 तास होतील. यापूर्वी आम्ही 2 झाडावरती, तुम्हाला ती झाडं दाखवतो, शेवग्याच्या 2 झाडावरती त्याची फवारणी करून ट्रायल घेतलेली होती की बाबा हे आपण जर पूर्ण प्लॉटवरती डायरेक्ट जर फवारलं तर त्याचे दुष्परिणाम काय होतात किंवा काय आपल्याला माहिती पडणार नाही. त्यासाठी काय केलं आपण, प्रथम आमच्या शेवग्याच्या 2 झाडावरती याची फवारणी केली. साधारण त्याला काल सकाळी फवारणी केलेली आहे, कारण परवा ते बनवलेलं. काल सकाळी आम्ही ते थंड झाल्यानंतर गाळून घेऊन प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे 10 लिटर. आणि त्या 10 लिटर बनवलेलं अर्क आम्ही साधारण एक 100 लिटर किंवा म्हणजे त्याचा एक क्रायटेरिया आहे. साधारण 15 लिटर पंपासाठी ते तुम्ही 1 लिटर वापरू शकता किंवा 1.5 लिटर वापरू शकता. 1 किंवा 1.5 लिटर असं ते वापरू शकता. त्याप्रमाणे आम्ही ते तयार करून ठेवून दिलेलं आहे. हे पहा, हे झाड आहे. या झाडावरती आम्ही काल त्याची फवारणी केलेली होती. काल साधारण सकाळी केलेली होती. आणि हे झाड आहे छोटंसं एक, म्हटलं बघूया जर का त्याचे दुष्परिणाम वाईट झालेच तर बघता येईल. परंतु झाड अतिशय म्हणजे त्याचे चांगले परिणाम दिसतात किंवा कोणत्याही प्रकारचं फुलं किंवा पानं त्याची गळलेली दिसत नाहीत आपल्याला. त्यामुळं हे जीवामृत आपल्याला
सॉरी हे कीटकनाशक आपल्याला चांगल्या प्रकारे काम करेल असं दिसते. आता हे आज संध्याकाळी आम्ही 5 वाजता म्हणजे साधारण ऊन खाली झालं की 5 वाजता आम्ही ही झाडं धुवूनच घेणार आहे. कम्प्लिटली झाडं क्लिअर कट सगळे धुवून घेणार आणि त्यानंतर एक 4-5 दिवसांनी एक त्याची लाईट कटिंग घेणार आहे. त्याला फुलकळी लागण्यासाठी आता ही फुटवे चांगले आलेले आहेत आणि फुलकळीसाठी चांगली फुलकळी येण्यासाठी ती लाईट कटिंगवरचे शेंडे कट करून घेणार आहोत. साधारण हा तुम्ही पाहताय हा 1 एकरचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये हा प्रयोग आम्ही केलेला आहे. तर तुम्हाला सांगतो हे जीवामृत तुम्हाला वाटत असेल की हे सॉरी कीटकनाशक इथंच तयार केलं होतं आम्ही आणि हे आम्ही बघा इथं ठेवलेलं आहे भरून. हे बघा 10 लिटरचे 5-5 लिटरचे 2 कॅन आहेत त्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि आता ही फवारणी करण्यासाठी ही पाण्याचा ड्रम एक पाणी भरून ठेवलेलं आहे स्वच्छ पाणी. तर हा प्रयोग आम्ही करत असतो. हे झाड जे बघताय तुम्ही हे मधले वारं एक जबरदस्त इथं आलं होतं माहीत आहे. अवकाळी पावसाने हे झाड तुटून पडलं होतं ते पुन्हा ते बघा कसं फुटून आले अतिशय छान. त्याला जीवामृतचा जोर माझ्याकडे भरपूर असतो. मी जीवामृत प्रत्येक महिन्याला 200 लिटर जीवामृत या बागेसाठी सोडतो आणि तुम्ही पाहताय की धोत्र्याची झाडं मी काढलेली नाही तशीच ठेवलेली आहेत कारण ह्याचा उद्देशच असा आहे की आपल्याला कीटकनाशक तयार करायचं आहे. आणि यानंतर आता मी दुसरं एक पुढच्या ह्याच्यासाठी कीटकनाशक करंजाचा पाला करंज माहीत असेल तर तुम्ही पहा करंज पाला निंबाचा पाला पुन्हा हा धोत्रा आणि बाकी दुसरे काही त्याच्यामध्ये पाले मिक्स करून पुन्हा कीटकनाशक तयार करणार आहे आणि त्याचीच फवारणी घेतो मी. अजिबात केमिकलचा उपयोग करत नाही. शेवग्याला केमिकलचा गरज नाही आहे असं माझं मत आहे. आपलं मत काय ते कमेंटमध्ये सांगू शकता. परंतु करप आता तुम्ही प्लॉट कसा आहे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की यांना कसे फुटवे फुटलेले आहेत. पण मी शेणखत आणि जीवामृत या दोन्हीचा चांगल्या प्रकारे उपयोग करतो. तुम्हाला मी मागच्या वेळेला बोलवलं होतं की आम्ही काय थोडीशी या झाडाला शेवग्या झाडाला आली फुलं तशीच ठेवलेली होती. त्या फुलला ठेवल्या तर त्याला आता शेंगा लागले. त्या कशा आहेत पहा बघा तुम्हाला साधारण दिसतंय बघा शेंगा लागलेल्या आहेत. आता ॲक्च्युली ते तसं करणं चुकीचं होतं पण मी माझाही ट्राय चाललेला आहे. पण ट्राय म्हणून मी साधारण ती फुलं ठेवलेली होती काढायला नको फुलं म्हणून. तर ह्या शेंगा लागलेल्या आहेत त्याला. अतिशय उत्तम सेटिंग झालेलं दिसते. थोडीच ठेवली होती जास्त काय ठेवलेली नव्हती. अशी एक थोडी झाडं ठेवलेली आहेत. एक ह्या बागेमध्ये एक साधारण 500-550 झाडं आहेत. त्यातली एक 25-30 झाडं अशी ठेवलेली होती की त्याला फुलकळी चांगली आलेली होती आणि ती तशीच ठेवली होती. त्याला फुटवे पण खूप सुंदर आलेले आहेत. हे बघा शेवग्याला कसं सेटिंग झालेलं आहे तुम्ही पाहता. पण महत्त्वाची गोष्ट आहे अशी की शेंगा आल्यानंतर 100% डंकमाशी त्याच्यावरती हे करते आणि डंकमाशीला सांभाळणं फार आवश्यक आहे. डंकमाशीचा प्रादुर्भाव शेंगा आल्यानंतर फार होतो. तर त्याच्यावरती नियंत्रण केल्याशिवाय तुमची बाग सक्सेस होऊ शकत नाही. त्यासाठी बी उपाय आपण काढलेले आहेत. इथं मी बघताय हे मी ट्रॅप लावलेले आहेत खाली. स्टिकविन म्हणून स्प्रे येतो त्या स्टिकविन स्प्रेचा ट्रॅप लावतो तर बऱ्यापैकी त्या माश्या त्याच्यावरती चिकटलेल्या दिसतात. सो थँक्यू. पुन्हा दुसरा पुढे आता आम्ही संध्याकाळी ते तयार केलेलं निंबार्क धोत्रार्क आम्ही फवारणी करणार आहे. त्यावेळी एक दुसरा व्हिडिओ म्हणून आपल्याला शेअर करू. सो थँक्यू.